रामनवमी आहे आणि संपूर्ण देशामध्ये रामनवमीच्या पावन पर्वावर या भक्तिमय वातावरणामध्ये मी सर्वांना शुभेच्छा देतो, रामनवमीच्या शुभेच्छा देतो। आज भारतीय जनता पार्टीचा 46वा स्थापना दिवस आहे आणि या स्थापना दिनाच्या दिवशी आज नागपूरमध्ये विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन झालं। नागपूर महानगर कार्यालय, नागपूर जिल्हा कार्यालय आणि विभागीय विदर्भाचं कार्यालय आज माननीय नितीन गडकरीजी, देवेंद्र फडणवीसजी आणि माझ्या उपस्थितीत आमचे बंटी कुकडेजी, आमचे सुधाकर कोडेजी या सर्वांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं आणि 2 वर्षामध्ये आम्ही कार्यालय बांधकाम करणार आहोत। आज मोठ्या प्रमाणावर देणग्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून आल्या आहेत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून आल्या आणि आम्ही ठरवलं आहे विदर्भाचे हे कार्यालय विदर्भातल्या कार्यकर्त्याच्या डोनेशन त्यांनी दिलेल्या चेकवर आम्ही हे कार्यालय बांधणार आहोत असाही निर्णय आज झाला। भारतीय जनता पार्टी करता आनंदाचा दिवस आहे की आज महाराष्ट्रात 1,51,00,000 प्राथमिक सदस्यता असलेली भारतीय जनता पार्टी आज गठीत झालेली आहे। आतापर्यंतच्या इतिहासामधला महाराष्ट्राचा सर्वात जास्त प्राथमिक सदस्य संख्या ही 1 कोटीपर्यंत होती, पण आता 1,51,00,000 झालेली आहे आणि ऍक्टिव्ह मेंबरशिप 1 लाख झालेली आहे। ऍक्टिव्ह मेंबरशिप 1 लाख झालेली आहे। आमचं जे बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत जे निवडणुकीचं पर्व आहे ते सुरू आहे। आमचे आता 1180 मंडळ तालुके लवकरच गठीत होत आहे। यावर्षी आम्ही आता बूथ अध्यक्षाच्या निवडी करणार आहोत आणि जिल्हाध्यक्षाच्या निवडी होणार आहेत। या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं संघटन पर्व पूर्ण होईल आणि आज मला अभिनंदन करायचं आहे कार्यकर्त्यांचं। महाराष्ट्रातल्या बूथ पर्यंतच्या 1,186 बूथ पर्यंतच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो की 1,50,51,00,000 मेंबरशिप पूर्ण केली। मी सर्वांचं आज स्थापना दिवसानिमित्त अभिनंदन करतो। राज्यामध्ये 25 कार्यालय देखील बांधणार आहेत, टाटा कन्सल्टन्सीकडे काम दिलेलं आहे, कशा पद्धतीचं असं काम? महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे 4 कार्यालय पूर्ण झाले। 36 कार्यालय, मुंबई प्रदेश कार्यालय असेल, मुंबईचं शहराचं कार्यालय असेल आणि महाराष्ट्रातले सर्व कार्यालय आम्ही कार्यकर्त्यांना आज आम्ही आव्हान केलं आहे स्थापना दिवसानिमित्त की कार्यकर्त्यांनी त्याच्या क्षमतेप्रमाणे आमच्या पक्षाच्या कार्यकर्ता या कार्यालयाकरता पैसे द्यावे आणि टाटा कन्सल्टन्सीनी या कार्यालयाचं काम पूर्ण करावं। टाटा कन्सल्टन्सी 36 कार्यालयाचं पूर्ण कन्सल्टन्सी पीएमसी करणार आहे आणि हे कार्यालय पूर्ण होणार आहे। कमीत कमी आज तरी भगवान प्रभू रामचंद्र जे आमचे आराध्य दैवत आहे, आजच्या दिवशी तरी काँग्रेस पार्टी ही काहीतरी या राज्यामध्ये जी संस्कृती आहे, आपल्या देशाची संस्कृती आहे, देव देश धर्माकरता आपण सर्व समर्पित आहोत आणि अशा वेळी आपण आज टीकेचा दिवस असू नये, हर्षवर्धन सपकाळाने चांगला दिवस निवडला पाहिजे, त्यावर उत्तर देता येईल। पण आज रामनवमीच्या दिवशी अशी टीका देवेंद्रजीव करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे। हर्षवर्धन सपकाळाने आपली उंची तपासून घेतली पाहिजे, नंतरच देवेंद्रजीवर बोललं पाहिजे। भाजप झालेली आहे, भाजप आम्हाला ज्युनियर आहे, संजय राऊत म्हटले आणि मूळ जे स्थापन करणारे कार्यकर्ते होते, नेते होते ते जेलमध्ये लागून अडवाणी। मी सांगतो ना, संजय राऊतांना फार मोठा आजार झाला है, त्यामुळे त्यांच्यावर बोलत नहीं। पश्चिम बंगाल में रामनवमी की शोभा यात्रा को लेके विवाद चल रहा है, वहाँ पे परमिशन नहीं दी गई है पश्चिम बंगाल में ममता की सरकार ने। देखिए, भगवान प्रभु रामचंद्र की रामनवमी के उपलक्ष्य में अगर परमिशन नहीं देती है ममता बनर्जी, तो वहाँ की जनता ममता बनर्जी की सरकार उखाड़ के फेंक देगी। ये भगवान प्रभु रामचंद्र की जन्म आज जयंती के रामनवमी के दिन अगर ममता बनर्जी इस प्रकार से व्यवहार करेगी तो जनता नहीं छोड़ेगी। साताऱ्यातील शिंदेच्या डीम प्रोजेक्ट जल प्रोजेक्ट